एक अन्सार शेख नावाचा ऑटो रिक्षावाल्याचा मुलगा होता. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे आणि आई शेतामध्ये काम करायची आणि वेळसर होती की त्या मुलाकडे घरात 2 टाइम खाण्याचं भ्रांतही नव्हतं. तो त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकला. दिवसभर हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा, टेबल पुसायचा, बर्तन झोळत व्हायचा. पण त्या मुलाला बिचारायला कधी कुठलंही पुस्तक सुद्धा नव्हतं. पण त्या मुलाच्या मनात फक्त एक जिद्द, चिकाटी की मला IAS व्हायचं, कलेक्टर काय असतं मला हे व्हायचं. लहानपणापासून जर मुलांच्या मनात एक जिद्द असली ना की मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, तो नक्कीच होणार. त्याच्यामध्ये निगेटिव्ह निवडून येऊ देऊ नका, त्याला पॉझिटिव्ह विचार करायला लावा. तर ते अन्सार शेख नावाचा मुलगा ज्या वेळेला त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे, त्याची कथा ऐकली मी, तर त्या मुलाकडे काही नव्हतं. त्याला सायन्स वगैरे मॅथ काही येत नव्हतं. पण त्याला कोणीतरी सांगितलं की मराठीमध्ये अभ्यास केल्यानंतर तू IAS होऊ शकतो. तर तो मुलगा IAS होऊन त्याची आई वेडी होती. आईला लोक गावात दगडा मारायचे. घर झोपडपट्टीमध्ये होतं. कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे फॅसिलिटी नव्हती, अभ्यास नव्हता, कुणी मार्गदर्शन करणारा कोणी वडीलधारी नाही, घरात कोणी एज्युकेटेड पर्सन नाही. फक्त त्या मुलाची स्वतःची जिद्द होती. पुण्याला 3 महिने गेला, हॉटेलमध्ये काम केलं आणि तो मुलगा आज 21व्या वर्षी IAS झालाय. म्हणजे बघा, म्हणजे पहिल्या रँकमध्ये पहिल्या आयटम मध्ये पास झालाय. म्हणजे परिस्थिती ही सगळं नसते. आपण लोक परिस्थितीला भाऊ करतो. अरे परिस्थितीवर मात करूनच हे तुम्हाला इतिहास घडवता येतो. म्हणून प्रत्येक पालकाला माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ द्या. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा फ्रेंड बना, त्याचा मित्र बना. त्याच्यावर असं बॉदर देऊ नका. काही लोकांना काय सवय असते, आपला मुलगा जर आगाऊ असला काही असला ना 4 चौघात त्याला नावं ठेवता. असं कधीच करू नका. 4 पाहुणे आले, कोणी आले ना, मुलाला त्या लोकांमध्ये काही बोलू नका. त्याच्याकडून चूक झाली त्याला एकांतात सांगा. तुम्ही जर त्याला 4 पाहुण्यामध्ये रागवलत ना, तो बरोबर पाहुण्याच्या गाडीची हवा सोडेल, पाहुण्याच्या गाडीला काहीतरी शेण मारून येईल. कारण तो जास्त करणार. लहान मुले बघा आई वडिलांचं अनुकरण करत असतात. आणि मी खास करून वडिलांना सांगतो, मुलांना असं दबाव टाकू नका, प्रेशर टाकू नका. नेहमी तुम्ही बाहेरून किती ट्रेस मध्ये आलात ना, तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर सगळा ट्रेस सोडा. घरात फक्त फॅमिली आहे, आपला मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांना आपण कसं प्रेम देऊ शकू हे बघा. कारण लहान मुलांवर फार लवकर इफेक्ट पडतो. तुम्ही जर मुलाला नेहमी राबवत राहिला ना, त्या मुलाला असं वाटतं की माझे वडील तापट आहेत, क्रूर आहेत, माझ्याशी प्रेमाने वागत नाही. म्हणून त्या मुलाच्या मनावर लहानपणी खूप परिणाम होतो. नंतर तो मुलगा कुठेतरी वाईट संगतीला जातो. मग तुम्ही त्या मुलाला किती मारलं ना, तो ऐकत नाही. फक्त मुलाला जास्त रागवू नका, जास्त लाड पण करू नका. त्याला मध्यम याच्यामध्ये ठेवा, त्याचं मित्र बना. त्याच्या रविवारी शनिवारी साठी वेळ द्या. हातात हात घेऊन सांगा, बाबा तुला काय अडचण आहे, काय आवडतं तुला, काय त्रास आहे, शाळेत काय शिकला. एवढं जर बोललं ना, तो मुलगा तुमच्यासाठी काहीही करेल आणि कसंही वागेल. आणि मेन सांगतो, घरात जी आई असते ना आपली, ती मुलांचं फक्त संस्कार आणि ज्ञानाचं सगळ्यात पहिलं विद्यापीठ असतं. कारण सगळ्या संस्कार मुलांना घरातूनच मिळत असतो. शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान देतात, मॅडम अभ्यास संपतील, सिलेबस पूर्ण करतील, पण संस्कार जो येतो तुम्हाला तुमच्या घरातूनच मिळेल. त्या संस्काराबद्दल एक छोटंसं कारण सांगतो. एक शिक्षक असतात, आई वडील शिक्षक असतात, येताना एकुलता एक मुलगा असतो. वडील खूप स्ट्रिक्ट असतात आणि त्या मुलाला वेळेवेळेला दाबत असतात. घरात आला, चपला उलटी आहे, चपला नीट कर. सायकल पडली दुसऱ्याची, सायकल व्यवस्थित लाव. कोणाची मोटरसायकल रस्त्यात आहे ती बाजूला लाव. त्या मुलाला वाटतं माझे वडील मला एवढे सगळे कामं का करायला लावतात. मी राग आला तरी तो करत होता. त्याला वाटतं माझे वडील किती क्रूर आहे. मग तो देवाला विनंती करायचा, देवा मला लवकर ग्रॅज्युएट काहीतरी इंजिनियर होऊ दे आणि माझ्या वडिलांपासून मला लांब जाऊ दे, मला वडिलांच्या जातातून मुक्त कर. पण असं झाल्यानंतर त्याला एक दिवशी मग तो इंजिनियर होतो. त्याला एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल येतो. ती इंटरव्ह्यू पुण्याला असते, 3ऱ्या मजल्यावर खूप मोठं ऑफिस असतं. तिथं 15-20 मुलं आलेले असतात. पण ज्या वेळेला हा मुलगा त्या ऑफिसच्या गेटमध्ये एंट्री करतो, खाली बघतो तो खूप लोकांच्या चपला बुट व्यस्त पडलेले असतात. त्या सगळ्या चपला बुट तो व्यवस्थित, वडिलांचे संस्कार असतात आई वडिलांचे, तो सगळे बुट चपला व्यवस्थित लावतो. त्याच्यानंतर त्याला मोटरसायकल आडव्या लावलेली दिसतात, रस्ता अडवलेला दिसतो. तो जातो हळूचकन सगळ्या मोटरसायकल घेतो, बाजूला करतो. त्या बाजूला केल्यानंतर पुन्हा वरती येतो. कुंड्या बाजूला असतात, त्या कुंड्यातली माती खाली पडलेली असते, अस्तव्यस्त पडलेला असतो. आणि त्या कंपनीचे पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे सगळं सराउंडिंग मध्ये चालू असतात. त्या कुंडीमध्ये तो माती टाकतो, कुंड्या व्यवस्थित बाजूला करतो, सगळ्या फुलाचे झाडं व्यवस्थित लावतो आणि इंटरव्ह्यू हॉलमध्ये जातो. तिथं 15-20 मुलं बसलेले असतात.
ते सगळे बघितलं त्याला वाटतं आता आपलं काय खरं नाही, 15-20 मुलांमध्ये आपला नंबर कधी लागणार आहे, जागा 2च आहेत. तो जातो, जसाही तो इंटरव्ह्यू या हॉलमध्ये त्या सीओकडे कॅबिन मध्ये जातो. ते कॅबिन मध्ये गेल्या गेल्या सीओ त्याला म्हणता या, त्याला नाव वगैरे विचारता आणि गेल्या गेल्या त्याला म्हणता तुमची नोकरीची अपॉइंटमेंट पक्की झाली आहे, तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर घ्या. तो तसं तुम्ही माझी इंटरव्ह्यू पण नाही घेतली, काहीच नाही घेतली. अरे मी तुझी इंटरव्ह्यू घेतली म्हणे, आम्ही सीसीटीव्ही जे कॅमेरे लावले ना, आम्हाला आमच्या कंपनीसाठी असा मॅनेजर पाहिजे जो संस्कारी आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्या गुण आहेत, असा माणूस आम्हाला पाहिजे. नुसतं एज्युकेशन डिग्री घेतलेला माणूस नकोय आम्हाला. तर त्या मुलाला डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर भेटल्यावर त्याला कळतं, तो पळतच घरी येतो. घरी आल्या आल्या आपल्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याच्या डोळ्यातून धर पाण्याच्या धारा लागून वडिलांचा पाय ओला चिंब होतो. कडकडून वडिलांना मिठी मारतो पायाला. मग तो वडिलांना म्हणतो, बाबा मी तुम्हाला खूप वाईट समजलं, खूप क्रूर समजलं, पण आज मला कळालं की तुमच्या संस्कारांमुळे मला कुठलाही एक प्रश्न विचारता मला डायरेक्ट नोकरी मिळाली.